अकलूजमधील विविध भागांतील नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविरोधात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली। अकलूजमधील लक्ष्मीनारायण नगर, राजमाता नगर व औदुंबर नगर येथील 42 नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्या कार्यपद्धतीविरोधात विभागीय आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। पाणी टंचाई अधिकाऱ्यांची गैरहजेरी, नागरिकांची कथित अरेरावी व अपमानास्पद वर्तन याबाबत विभागीय चौकशी करून सचिन पाटील यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच पाणी पुरवठा विभागाचे शेख यांच्या कामकाजाची चौकशी, पाणी पुरवठा, रस्ते, गटारी, वीज, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व स्वच्छता फवारणीची मागणी नागरिकांनी केली आहे। डिपार्टमेंट चालवलेत आम्ही पशुवैद्यकीय अधिकारी आणि आज सलाहकार बोलतोय ज्येष्ठ नागरिकांना याच्यासाठी नेमले शासनाने इथं भले तुम्ही बदल्या पैसे देऊन केले असतील, पण इथं आल्यावर इथं माणसाला सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी तुम्हाला सरकारनं पाठवलंय। तुमचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू होतो एमपीएससी ओपीएससी ला, त्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो की तुम्हाला या ठिकाणी मुख्याधिकारी का व्हायचे, तुम्ही काय उत्तर देता? मला जनतेच्या सेवेसाठी जायचे। ही सेवा आहे का तुमची? लोकांना भेटायचं नाही, लोकांना खोटं बोलायची ही सेवा आहे का? आता त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन सांगा। खरंच जर सोलापूरला डॉक्टर भास्कर जनार्दन पराडे यांच्यासह 42 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास घागर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे।